बातमी आता बारामती संदर्भातली, कारण बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। शिंदे गटाचे पुरंदर मधले नेते विजय शिवतारे हे बारामतीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत, तशी घोषणा त्यांनी आज सासवड मध्ये केली आहे। अजित पवार अतिशय उर्मट आहेत, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही असं शिवतारे म्हणाले। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उमेदवार पवार कुटुंबातलेच आहे, ही कुठली लोकशाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। सासवड मध्ये आज त्यांनी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यामध्ये शिवतारेंनी निवडणूक लढवावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस। सगळ्यांना यांनी त्रास दिलाय। गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात। मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती। अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता, त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे। मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो, अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू केली। आणि त्यानंतर अवघ्या 10 किलोमीटर तुम्ही सासवडत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय। काय पाहुणे, मी आपल्याला सांगितलं की ही लढाई पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोध आहे आणि सर्वसामान्यांची लढाई आहे। इथे कोणाला मी सांगितलं नाही, काही नाही। उत्स्फूर्तपणे संपूर्ण हा जो जनसामान्य आहे तो सगळ्या विधानसभा मतदारसंघ, इंदापूर, भोर, दौंड, सर्व पुरंदर, खडकवासला, सर्व ठिकाणावरून असा संपूर्ण उत्साह हा पाहायला मिळेल आपल्याला आणि सर्वसामान्य लोक हे बाहेर पडलेले दिसतील। अपेक्षित होतं अशा पद्धतीने पुष्पवृष्टी करणं? मला खरं सांगू, गाड्यांवर भाविक खासदार लिहिलेलं, हे फुलं बिलं मला काहीच माहित नव्हतं। मी आता गाडी पाहिली तेव्हा मी पाहिलं की भाविक खासदार म्हणतं, मला यांनी विचारलं पत्रकार पुढारीचे, अरे झाले, तेव्हा मला पाहिलेलं मी। पण ही जी तुमची जी भूमिका आहे ती घेतलेली कार्यकर्त्यांना पटलेली दिसते का या माध्यमातून असं म्हणायचं? कारण फक्त शिवसेनाच नाही तर बाकीच्या पक्षांचा देखील तुम्हाला सर्व लोक, सर्व पक्षाचे लोक, काँग्रेसपासून सगळ्यांवर अन्याय केलेले आहे त्यांनी। या पुरंदरमध्ये काँग्रेसचे आज जगताप जे आमदार आहेत त्यांचे वडील चंदू काका जगताप 2004 साली आजारी असताना हॉस्पिटलमधून येऊन युरिनची बॅग आणि सलाईन हाताला लावून त्यांनी प्रचार केला आणि राष्ट्रवादीचे टिकवडे आज ते आमच्याबरोबर आहेत, ते निवडून आले। त्यावेळेस 8 महिने चंदू काका जगतापांना उमेदवारी मिळाली होती MLCची आणि ते आमदार होते। पुढे त्यांना सांगितलं होतं शरद पवारांनी आणि अजित पवारांनी की पुन्हा आम्ही तुम्हाला MLC देतो। MLC दिली, पण अजित पवारांनी लक्ष्मण जगतापांना पिंपरी चिंचवडला अपक्ष उभं केलं आणि चंदू काकांना पाडलं। हा इतिहास सगळ्यांना, काँग्रेसच्या लोकांना माहिती आहे। दादांना म्हातारा बैल बोलले हे सगळ्यांना माहिती आहे। मला ते बोलताना दादासाहेब जाधवराव त्यांना म्हातारा बैल झालाय 2000 याला बाजार दाखवा म्हणून बोलले होते। इथे मला आता कसा तो निवडून येतो असं हे व्यक्तीला, आम्हाला कोणाला बोललं त्याच्यापेक्षा पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेला त्यांनी असा अपमान केलाय, त्यामुळे जनता पेटून उठून। पुरंदर असेल, भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, यांची खतखत जी आहे ती मनामध्ये तुमच्या रूपानं जी आहे ती बाहेर काढली जाणार का? आता बघा, ही महाराष्ट्रभर जिथे जिथे अन्याय त्यांनी केलाय तिथे ही खतखत निघेल। तर खूप खूप धन्यवाद। तर विजय शिवतारे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।